देवा, बाबांकडून असं काही होऊ देऊ नको ज्याचा त्यांना किंवा अधिपतींना त्रास होईल. बाबांकडून काही चूक नको व्हायला. बाबा प्लीज असं काही करू नका, बोलू नका, वागू नका जे जे आयुष्यभर तुम्हाला भोगावं लागेल. अक्षुला खात्री आहे पण. हे बघ, मला अजिबात खात्री नाही. अहो पण तिला वाटते तर. हे बघ, माझा तिच्या निर्णयाला पाठिंबा नाही. अगं तिच्या वाटण्याला काही लॉजिकच नाहीये. अहो पण तिचं प्रेम आहे त्यांच्यावर. प्रेम डोळे उघडे ठेवून करायला हवं. हे तिला कोण सांगणार आहे? मीच सांगणार. अहो तुम्ही का खोड्या घालताय? तिला नाही आवडत ते. हे बघ, तिला आवडत नाही म्हणून मी खोटं बोलणार नाही. माझ्या डोळ्यासमोर तिचं वाटोळं होऊ देणार नाही. हे बघा, खरं काय किंवा खोटं काय हे आता काळच ठरवेल. आपण फक्त तिने आनंदी कसं राहावं यासाठी प्रयत्न. अगं आई, अगं ए, काय झालं? काय एवढी तणतण करतेस? नवऱ्याशी भांडलीयस का? आई, मी काय ताई नाहीये नवऱ्याशी भांडण करायला. काय झालं इरा? ताईला ना जरा म्हणून अक्कल नाहीये. ए, मोठी बहीण आहे तुझी, नीट बोलायचं. म्हणून तिला सगळी अक्कल आहे असं होत नाही. अगं पण झालं काय आता? काय सांगू, ताईला कळत कसं नाहीये. त्या सूर्यवंशींना ती नकोय, तरी सुद्धा ही त्यांच्या पुढे 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 फक्त करत असते. मला सांग आई, तुम्ही तिला काय उपाशी ठेवताय का? हा, तिला खायला देत नाहीये, प्यायला देत नाही असं आहे का? का ती त्यांच्या फक्त पुढे पुढे करतीये? त्यांनी तिला हकलून दिले, तरी सुद्धा त्याच घरात त्याची स्वप्न बघतीये ही मुलगी. अगं डिवोर्सची नोटीस आली आपल्या घरी आणि तरी सुद्धा हिला असंच वाटतंय की तिचा संसार एकदम सुखाचा आहे. अगं आई, त्रास होतोय मला या सगळ्याचा. ती प्रेग्नंट आहे ना म्हणून फक्त मी काही बोलत नाहीये. पण बाबा तुम्ही एकदा विचार करा की एकदा का ताईचा हा भ्रमाचा भोपळा फुटला तर काय होणार आहे? तिचे हाल कुत्राही खाणार नाहीये. मग कुठे जाणार आहे ही? इरा, हे बघ ऐक ना, तिचं ती बघून घेईल ना. तू का स्वतःला त्रास करून घेतेयस? मला कळतच नाहीये. कारण ती माझी बहीण आहे आई. हे बघ, मला मान्य आहे की तिच्या लग्नाच्या वेळेस मी खूप मोठी चूक केली आणि या सगळ्यामुळे तिला आता त्रास होतोय. हे मला बघवत नाहीये. अगं तुम्हाला माहित नाहीये, पण भुवनेश्वरी मॅडम मला फोन करतायत. मला म्हणाल्या की जर तुझ्या बहिणीने डिवोर्स देण्यामध्ये आडकाठी केली तर तिला गायब करेन, आणि अशी गायब करेन की तुम्हाला ती आयुष्यभर दिसणार नाही. असं वाक्य म्हणाले त्या? हो, शब्दशः असं बोलल्या त्या. बाबा, मला खरंच वाटतंय या सगळ्यातून मोकळं होणं हा एकमेव पर्याय आहे आपल्याकडे. तुम्ही विचार करा ना, जर जीवच नाही राहिला तर त्या प्रेमाचा काय उपयोग आहे? जाऊ दे. अरे तुम्ही कसं काय आता इकडे? इथून चालले होते, म्हटलं की एकदा भेटून जावं. अरे वा, बरं बरं, या की. ओंके कोण इकडे? ओमकार आणि मी आम्ही दोघेही येणार होतो, पण त्याला फॅक्टरीतून फोन आला म्हणून तो गेलाय. आज झालं काय? या की. काय हो, काय झालं? काही नाही, थोरल्या सरकार कुठे आहेत? आहेत वर खोलीत आहेत, भेटायचं का? या. नाही नाही, राहू देत. अक्षराचे एवढे मिस कॉल्स? अक्षराचा नंबर ब्लॉकलिस्ट मध्ये कसा गेला?
तू पण ना काय बी करत असतेस बघ. भोवे आता तुला कुणाची नजर लागाय न ग बघ. तर या वयात कुणाची नजर लागणार आहे आम्हाला? न ग बाई, एकदाचा अक्षता पडू दे तुझ्या डोक्यावर. उभा जन्म घालवलास त्या माणसाची वाट बघण्यात. तुझी तगमग बघवत नव्हती बघ मला. आपण त्या माणसाबरोबर तुझं चांगलंच जमतंय की. वय ग, कारण तो माणूस म्हणून 100 नंबरी आहे बघ. अगं नावं ठेवायला जागा नाही. म्हणजे एवढा मोठा गडगंज श्रीमंत पण पैशाची आईट नाही त्याला. माझ्याशी पण कसं मायेनं बोलणार. तुझी आई म्हणून रागराग नाही केला माझा त्याने कधी. ह्या घराची मालकी नव्हतीस तू, आता मनाची राणी होणार. लय लय आनंद झालाय बघ मला. देवानं ऐकलं माझं. मी म्हणलं होतं देवाला, डोळं मिटण्याआधी माझ्या भोईच्या डोक्यावर अक्षता पडू देत. काय 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 केलंस पोरी तू त्याच्यासाठी. त्यांच्या पोराला आईच्या मायेनं वाढवलंस. त्यांच्यावर मनापासून प्रेम केलंस बघ. चारू म्हणून घरात आलीस. तुझी तडफड कळत होती, माझा जीव जळत होता ग. पण तुमच्यातली तेढ काय सुटत नव्हती. आता सुनबाईच्या निमित्तानं का होईना हे झालं बघ. मी तुला म्हणलं नव्हतं ती पोरगी या घराचा उद्धार करणार. तर या घराचा आणखीन काय उद्धार व्हायचा बाकी आहे? आणि त्या येऊन अजून काय वेगळा उद्धार करणार आहेत? हा बरं ते जाऊ दे, पण आता समजा नीट होऊ दे बघ. मी आहे तुझ्या बरोबर. आणि हा धनाजीला लाडू करायला सांगितले तू देशाला. आई जरा थांब की, अजून सगळं ठरू दे की. अगं समजा ठरलंय की आता फक्त मुहूर्त बाकी आहे तुमच्या लग्नाचा आणि सुनबाई घरात येण्याचा. मी सुनबाईला फोन करते. हा नाही आई, काय गरज नाही त्यांना फोन करायची. ज्यांच्यामुळे आमचं लग्न मोडलं त्यांना सांगून काय आनंद होणार आहे काय? उगा त्यांना कळलं तर मोडता घालतील. त्यांना सांगायची काय बी गरज नाही. अगं नाही नाही असं काय नाही म्हणणार. हा आई जवळ आम्ही सांगत नाही तवर त्यांना काय बी सांगायचं नाही. बरं बाई, तू म्हणशील तसं. बरं आई, जरा अधिपती नाही तर पाठव. बाई का हो, काय बघायला? काही नाही, सहज. काय की हा घ्या. अहो हे कशाला भाऊजी? अहो असू दे, घ्या घ्या. अहो आमच्या धनाजीच्या हातचं उपीट एकदा खाऊन बघा, परत एक प्लेट मागून घ्यायची. लय भारी बनवतोय तो, खाऊन बघा. अहो ओंक्याचा मला मगाशी फोन आलता. तो कशाला कराल तर काय माहित फोन. अहो आम्ही इथेच होतो ना, म्हटलं की तुम्हाला भेटून जावं. आता तुम्ही घरी आहात की नाही म्हणून फोन केला. याने काय नवीन काढलाय त्यानं. आपलंच घर आहे, याचं थेट फोन आणि कशाला करत बसायचं. ते चारू हात सर दिसत नाहीयेत. असं त्यांच्या खोलीत. अधिपती, शिवानी काय कसं काय येणं झालं? सहजच. असू दे असू दे, सुखी हो. हा, बस बस बस. अधिपती भूमीनं बोलवलंय तुला. काय का एवढा चहा घेऊन जातो की लगेच बोलवलंय. लगेच बोलवले? बरं ठीक आहे ठीक आहे. वहिनी आईसाहेबांनी मी भेटून, तुम्ही येणार आहे का भेटायला आईसाहेबांना? नाही नाही, तुम्ही भेटून या. बरं ठीक आहे, मी जाऊन येतो. घ्या घ्या, तुम्ही उपीट घ्या. बरं खाऊन घे, मी जेवणाची तयारी करते. जेवल्याशिवाय जायचं नाही. हा सर आत येऊ? ये ना, ये बाळा. पाया पडते. सौभाग्यवती हो. कसे आहात तुम्ही? मी बरा आहे बाळा. तू कशी आहेस? मी पण बरी आहे. आणि तू एकटी आलीस? ओंकार नाही आला? ओमकार पण येणार होता, पण त्याला अचानक फॅक्टरीमधून फोन आला म्हणून तिकडे गेलाय तो. बर, तू इथे कशी? सर तुम्हालाच भेटायला आलीये मी. तू स्पेशली मला भेटायला आलीस? हो सर. सर तुम्ही ठीक आहात ना? अक्षरा वहिनींना तुमची खूप काळजी वाटत होती. त्यांनी तुम्हाला खूप फोन केले पण तुम्ही फोन उचलले नाही म्हणून मला इथे पाठवलंय.
हां अगं ते अक्षराचा फोन आला होता, मी बघितला आता. ॲक्च्युली मी बाहेर होतो जरा, तेवढ्यात तिचा फोन येऊन गेला. आणि आता मी तिला फोन करायचा प्रयत्न करत होतो, पण रिंग होती, ती उचलत नाही. कदाचित प्रवासात असतील त्या, किंवा नेटवर्कचा काही इश्यू असेल. शक्यता आहे. सर, अधिपती भाऊजी आणि वहिनी एकत्र आलेच पाहिजेत. तुलाही असं वाटतं ना? हो. आई, आई चार्जर कुठे आहे? अरे देवा, बाबांचे मिस्ड कॉल्स आहेत. कोण ग बाबा? बाबा, अधिपतींच्या बाबांचे मिस्ड कॉल्स आहेत. माझ्या लक्षात कसं नाही आलं? अच्छा, ते तुझे बाबा? मग हे कोण? जाऊ दे हिरू. अगं तिला त्यांचीच पडलेली आहे. बाबा असं का बोलताय तुम्ही? मला मिस्ड कॉल्स आहेत त्यांचे. फोन नको का करायला? ताई, अगं तू वेडी आहेस का? अगं बाबा बोलतायत ना तुझ्याशी काहीतरी. म्हणजे तुझे सख्खे बाबा तुझ्याशी बोलतायत, तर तिकडे तुझं काहीच लक्ष नाहीये. पण ज्याने तुला घराबाहेर हाकललं त्याच्या वडिलांशी मात्र तुला बोलायचंय. काय बोलतेस तुम्ही? तुला सांगितलं होतं ना हिरा. बाबा तुम्ही बोला. माझा फोन दे आधी. फोन दे. काही बोलायची गरज नाहीये. ते इथं आले होते त्यावेळेला ठणकावून सांगितलंच ना त्यांना की मी येणार नाही म्हणून. मग आता कशाला बोलायला पाहिजे? बाबा कारण माझ्या सासरचे आहेत ते. मला वाटतं त्यांच्याबद्दल. आणि तुझ्या सख्ख्या बापाबद्दल काहीच वाटत नाही तुला? हे काय बोलताय तुम्ही? काय काय झालंय? दया, माया, प्रेम, सहानुभूती काहीच नाही? असं नाही. तुम्ही असं का बोलताय? किती वेळा आणि कुठल्या शब्दात सांगितलं म्हणजे पटेल अक्षरा तुला? असं काय माझा जीव काढून देऊ का हातावर तुझ्या? हे बघ, तुला जायचं असेल ना त्या घरात, खुशाल जा, पण माझं प्रेत ओलांडून जा. मी माझ्या देवीच्या साक्षीनं माझ्या मुलाची शपथ घेतो. मला मनापासून स्वतःला भुवनेश्वरीशी लग्न करायचंय. बोलवलं का? हा. अधिपती तुम्ही रागवलं काय आमच्यावर? नाही हो, रागवायचं काय? नाही म्हणजे तुमच्या मनात नव्हतं. नाही, पण तुमच्या मनात आहे ना हो. अधिपती हा बघा आईसाहेब, मी प्रेम समजूच शकतोय. बाकी सगळं जाऊ दे. तुम्हाला असं वाटतंय ना हो, की हे लगीन केल्यानंतर तुम्ही खुश होणार आहे, तुम्ही आनंदी राहणार आहे, वाटतंय ना हो? मग मी आहे तुमच्या संग. पण तुम्हाला काय वाटतंय? ते मनापासून बोलले का त्यांचा काहीतरी डाव आहे ह्याच्या मागं? खुल्लम खुल्ला बोलतातच ते म्हणतातच की मास्तरीन बाई घरात आल्या पाहिजे, त्या बदल्यात ते सगळं करायला तयार झालेत ते. हा म्हणजे त्याने व्यवहार केलाय. हा, तो मान्य आहे तुम्हाला पण, नाही की नाही? हा अधिपती मान्य आहे, कारण इतकी वर्ष आमच्या मनात ही आशा होती की नाही आईसाहेब, मला कळतंय, पण मला सांगा मास्तरीन बाईसनी या घरात आणायचा खेळ तुम्ही कसा करून दाखवणार आहे? मला काही कळत नाही. त्यासनी यायचंच नसेल तर काय आता? काय यायचं नसेल तर यायचं असतं तर आलेच असते की आत्तापर्यंत. आता फक्त एवढंच सांगतोय तुम्हाला, ना या घराला तुमची गरज आहे ना अधिपतींना. गेल्यापासून एकदा बी या घराचं थोबाड बघावंच वाटलं नाही त्यासनी. आता हे स्वतः गेलती की लाडके सासरे बुवा, तरी काय झालं, आले हात हलवत परत. कुठं आले त्या घराला? याचा अर्थ स्पष्ट आहे वाईसाहेब, त्यासनी या घराकडे यायचंच नाही बहुतेक. आता या लग्नासाठी हे सगळं कसं साध्य करायचं मला ह्योच प्रश्न मी खाली विचारला होता ना. कुणीच त्याच्यावर काय बोललं नाही तुम्ही. आता आपण त्यासनी अडवलं असतं तर जाऊन घेऊन आलो असतो. आता या म्हणतोय
तरी ना झाल्यात. म्हणजे काय बघा आता तुम्ही, आणि समजा परत कवाच आल्या नाहीत मास्तरीनबाई या घराला, तर मग या लग्नाचं मग कसं काय बोळ सोडवायचा, ते कोडं काय सुटण झाले. अक्षु, तुला जायचंच आहे ना त्या घरी, तर माझं प्रेत ओलांडून जा. बाबा तुम्ही शांत व्हा प्लीज. शांत होऊ? कसा शांत होऊ सांग ना, कसा शांत होऊ? त्या घरातनं त्या लोकांनी तुला हाताला धरून बाहेर काढलं आणि तरी सुद्धा तुला त्यांचीच पडली. तुला पुन्हा त्याच घरात जायचंय? माझ्या सासरचे आहेत ते बाबा, माझा संसार आहे तिथे. ताई प्लीज, हे सासर सासर सारखं बास कर आता. अगं तुला बाबांची अवस्था कळत नाहीये का ग? का आता जीव घेणारेस त्यांचा आहे सासर सासर करून? अगं ताई तुला कळत कसं नाहीये? तुला घराबाहेर काढलं त्यांनी, बाबांना ढकललं तिथे. इरा ते जुनं झालं आता. मग आता नवं काय केलंय? हा म्हणजे त्यांनी तुझ्यासाठी पायघड्या घातल्यात, वाजंत्री बोलवून वाजत वाजत तुझी मिरवणूक काढून तुला घरापर्यंत घेऊन जातायत ते? हा काय केलंय नवीन, काय केलंय? अगं ताई धिंडवडे निघालेत तुझ्या आयुष्याचे आणि तरी सुद्धा तू लोचटासारखी त्यांच्या मागे मागे का जातेयस? अगं ताई स्वाभिमान नावाचा काही प्रकार आहे का नाही तुझ्याकडे? हे बघ इरा, बाबांना शांत करायचं सोडून तू आगीत तेल ओतू नकोस. हे बघ, आगीत तेल ते सूर्यवंशी ओततायत. बाबा मला असं वाटतंय आपण नंतर बोलूया. नंतर काय वेगळं बोलणार आहोत का? अहो पण तुम्ही आता एवढे चिडताय का बाबा? काय झालंय काय नक्की? काय झालंय? काय व्हायची वाट बघत बसू का मी? अगं एखाद्या दिवशी तू काय बसशील, एखाद्या दिवशी चालता चालता मागून येऊन कोणतरी तुला उडवून जाईल, हे बघत बसू का मी? असं का होईल? कोण करेल? भुवनेश्वरी मॅडम. बाबा हो का असं करतील त्या? कारण त्यांना तू नकोयस. बाबा असं अजून काही केलेलं नाहीये त्यांनी. पण ह्या पुढे असं करणार नाहीत याची काही गॅरंटी आहे का? लिहून देतेस तू मला? ती ज्या घरात गेली ना, त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला अपंग करून ठेवलं त्या बाईनी. अगे एवढा मोठा बिझनेसमन, कारखानदार, त्याची ही गत. तू कोण आहेस अक्षरा? बाबा ऐका, तुम्ही शांत व्हा आधी. शांत व्हा तुम्ही. आई पाणी द्या यांना. यांना पाणी दे. बसता का तुम्ही? मला पाणी नकोय. हे बघ, तू त्या पेपरवर सही कर आणि फेकून दे त्या बाईच्या तोंडावर. म्हणावं हा तुझा डिवोर्स, हे तुझं घर, हे तुझे पैसे, काही नको आम्हाला. घे तुझं तुला. चूक झाली आमची, चूक झाली की तुमच्यासारख्या नीच वृत्तीच्या माणसाशी आम्ही संगत जोडली. अगं माझी चूक झाली. लग्न लग्न लग्न, लोक काय म्हणतील याचा विचार केला. आणि आता आपण किती वेळा बोललोय याच विषयावर. तरी डोक्यात तुझ्या प्रकाश पडतच नाहीये ना? तू मध्ये बोलू नकोस. काय चुकीचं बोलते ती? बाबा एक मिनिट, अहो हिला काही माहित नाहीये. तुलाच काही माहित नाही अक्षरा. अगं ती बाई कोण आहे आणि कुठल्या थराला जाऊ शकते हे तुला माहित नाहीये. आता हात जोडतो मी, दया कर ह्या बापावर आणि त्या डिवोर्स पेपरवर सह्या कर. नाहीतर एक दिवशी टेन्शननी माझा हार्ट फेल व्हायचं ग. बाबा असं काही बोलू नका प्लीज. असं काही नाही होणार आहे. असं नका ना बोलू तुम्ही. तुला काय माहिती ग? हा तू देवेस सगळं माहित असायला. तू देवेस का इरा? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? मगापासून तुला सांगते गप्पा बस म्हणून, ऐकत का नाहीयेस तू? माझं आयुष्य मी बघून घे, तू गप्पा बस. ताई तुझं आयुष्य जरी असलं ना तरी शेवटी आई बाबांच्याच दारात येऊन पडलीयस ना, मग त्यांना बोलायचा अधिकार आहे. हिरा, तू गप्प बस. हे बघ, ती दारात वगैरे काही पडलेलं नाहीये. हे घर तिचं पण आहे आणि ती ह्या घरात केव्हाही येऊ शकते. बस बस झालं आता. आपण आत्ता कुठलाच निर्णय नको घ्यायला प्लीज. आपण ना सगळे शांत होऊयात. आधी जेवून घेऊयात. हा
अक्षु जा बेटा जा, फ्रेश होऊन घे तू. हा ए तू चल, ताट वाढायला घे, मदत कर मला, चल.